त्यावेळेस आपण सुरुवातीला पाहिलं होतं, बरोबर. सुरुवातीला काय पाहिलं, वर्ण कशाला म्हणता, काय म्हणता, वर्ण कशाला म्हणता किंवा भाषा कशाला म्हणता. भाषा हा शब्द कशापासून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर वर्णमालेमध्ये किंवा कोणी कोणी काम केलंय, मराठी भाषेत शिवाजी असतील, मराठी भाषेचे शिवाजी असतील, मराठी भाषेचे जॉन्सन असतील, आपण हे पाहिलं होतं, बरोबर. नंतर विवेक सिंधू ग्रंथ किंवा मराठी भाषेमधले पहिले आद्यकवी, आद्यकवी कुणाला म्हणतात, मराठी भाषेमधले पहिले काय म्हणतात त्याला, चरित्रकार, काय म्हणतात त्याला, चरित्रकार कोणाला म्हणतात हे आपण पाहिलं होतं. आज आपल्याला काय पाहिजे रे, वर्णमाला. आता पहा वर्णमाला, ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक व्याख्या पाहूया. वर्ण कशाला म्हणतात, काय पाहूया आपण, वर्ण कशाला म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना, काय म्हणलं मी, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतो आपण, वर्ण म्हणतो. आणि ह्या सगळ्यांची माला म्हणजे वर्णमाला. बघा मराठी व्याकरणामध्ये जी मूळ वर्णमाला होती, मराठी व्याकरणामध्ये जी मूळ वर्णमाला होती, ही मूळ वर्णमाला किती आहे, 48 वर्णाची होती. किती वर्णाची होती, 48 वर्णाची होती. आणि ज्यावेळेस ही वर्णमाला आपण संस्कृत मधून घेतली होती, कशामधून घेतली होती, संस्कृत मधून, ज्यावेळी, कधी, संस्कृत मधून ज्यावेळी आपण वर्णमाला घेतली, काय घेतली मराठीमध्ये, संस्कृत मधून ज्यावेळेस आपण वर्णमाला घेतली, त्यावेळी मराठीमध्ये एकूण किंवा त्या वर्णमालेमध्ये वर्ण किती होते, 47. लक्षात असू द्या. संस्कृत मधून घेतलेली वर्णमाला किती वर्णाची होती असा प्रश्न पडेल. प्रश्न काय पडेल, संस्कृत मधून घेतलेली वर्णमाला किती वर्णाची होती. जर असा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर काय असणार आहे, 47. पुन्हा प्रश्न कसा पडेल पहा, बघा पुन्हा प्रश्न कसा पडेल, मूळ वर्णमाला, मूळ वर्णमाला किती वर्णाची आहे, मूळ वर्णमाला किती वर्णाची आहे किंवा मूळ वर्णमालेमध्ये किती वर्ण होते. जर असा प्रश्न पडला तर ह्याचं उत्तर काय आहे, 48. समजायलंय का, गोंधळ करायचा नाही. काय सांगलं मी सुरुवातीला, संस्कृत मध्ये किंवा संस्कृत मधून ज्यावेळी आपण वर्णमाला घेतली त्यावेळी किती वर्ण होते, 47 वर्ण होते. किती वर्ण होते, 47 वर्ण होते. पण ज्यावेळेस मूळ वर्णमाला म्हणलं त्यावेळेस किती झाले, मग हा 48वा कोणता आला माहिती तुम्हाला, हे 48वा वर्ण कोणता आहे, ळ. कोणता आहे, ळ. आणि हा ळ कशामधून घेतला आहे, द्राविडियन भाषेमध्ये घेतला आहे. द्राविडियन कशामधून घेतला आहे, द्राविडियन भाषा गटामधून घेतलेला आहे. कोणता आपण, ळ. कशामधून घेतलेला आहे, द्राविडियन भाषेमधून घेतलेला आहे. आपण ह्या ळलाच काय म्हणूया पुन्हा, स्वतंत्र वर्ण. काय म्हणतो आपण त्याला, स्वतंत्र वर्ण म्हणतो. ळ या वर्णाला आपण काय म्हणतो, स्वतंत्र वर्ण म्हणतो. बघा ही झाली काय म्हणतो आपण ह्याला, वर्णमाला. काय म्हणतो ह्याला आपण, वर्णमाला. काय म्हणलं मी तुम्हाला, वर्णमाला. मूळ वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, मूळ वर्णमालेमध्ये, ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण संस्कृत मधून घेतली त्यावेळेस किती होते, 47 होते. आणि 48वा वर्ण कोणता आहे, ळ. आणि तो कशामधून घेतला आहे, द्राविडियन भाषेमधून घेतला आहे, बरोबर. हा द्राविडियन भाषेमधून घेतला आणि ह्याला काय म्हणतात, स्वतंत्र वर्ण. काय म्हणतात ह्याला, स्वतंत्र वर्ण. बघा आता वर्णमाला काय म्हणू आपण, वर्णमाला ऑब्लिक अक्षरमाला, वर्णमाला ऑब्लिक अक्षरमाला. वर्णमाला कशाला म्हणता आणि अक्षरमाला कशाला म्हणता माहिती तुम्हाला, काय चुकीचं हे, समजतं हे. वर्णमाला कशाला म्हणता, वर्ण कसे लिहितात आपण, बऱ्याच वेळेस वर्ण हे पाय मोडून लिहिले जातात. कसे लिहिले जातात, वर्ण हे पाय मोडून लिहिले जातात. आणि ज्यावेळेस पाय न मोडता, समजा आपण जर क लिहिला त्याचा पाय मोडला, हा वर्ण झाला. पण ज्यावेळेस आपण क त्याच्यामध्ये अ बिळवला आणि आपण फक्त क लिहिला तर हा काय झाला रे पोरांनो, अक्षर झालं. काय झालं हे, मग जी पाय मोडून जे लिहिलेले नसतात त्यांना काय म्हणायचं, त्यांना काय म्हणायचं, अक्षरमाला. काय म्हणायचं त्याला, कळतंय का, कळतंय, बरोबर. वर्णमाला, अक्षरमाला. आता आपण काय पाहिलं होतं माहिती का, एकूण 47 वर्ण पाहिले, आपण सॉरी 48 वर्ण पाहिले. किती पाहिले, किती पाहिले, समजतंय, घाई होती दादू, समजायलंय. किती वर्णापर्यंत आलो आपण, 48 पर्यंत. मूळ वर्णमालेत काय म्हणलं मी, मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती, 48. किती होती, किती होती, 48. आपण शांत बसलो का, माणूस हा शांत बसतो का, कसा आहे माणूस, हावरट आहे. कसा आहे, हावरट आहे, लोभी आहे. आपण पुन्हा बसलो नाही. परत आपण 48 + 2 घेतले, 2 किती घेतले,
2 घेतले आणि हे 2 घेऊन आपली वर्णमाला किती अक्षरांची झाली 50. हे 2 कोणते घेतले माहिती का? क्ष घेतला आणि काय घेतला? ज्ञानेश्वराचा घेतला. काय घेतला आपण? ज्ञानेश्वराचा आणि काय घेतला? क्ष क्षत्रियाचा. हे 2 घेतले. 2 किती घेतले? 2. पण ह्याचा समावेश कशामध्ये केला? संयुक्त व्यंजनेमध्ये केला. कशामध्ये केला? संयुक्त व्यंजनेमध्ये केला आणि ह्याला सेपरेट ठेवून दिलं. हे वर्णमालेच्या कोणत्याच प्रकारामध्ये येत नाहीत, लक्षात असू द्या. काय सांगितलं मी? वर्णमालेच्या कोणत्याच प्रकारामध्ये येत नाहीत. ह्याचा पायमोडा क्ष, ज्ञेचा पायमोडा ज्ञे. बरोबर? क्ष आणि ज्ञे घेतले, एकूण झाले किती? 50. मग तुम्हाला प्रश्न कसा पडेल? मराठीमध्ये एकूण वर्णांची संख्या किती असा जर प्रश्न आला तर किती कराल तुम्ही? एकूण वर्णाची संख्या किंवा काय म्हणता येईल त्याला? आधुनिक वर्णाची संख्या. पहा, आपण 50 वर येऊन थांबलो. कितीवर थांबलो? 50 वर येऊन थांबलो. आणखी आपलं पोट दुखलं. मला काहीतरी कमी पडतंय. बरोबर आहे का? माणूस कसा आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? ठीक आहे. माणसाला काय वाटतं? सुरुवातीला मी पोलीस व्हावं. काय वाटतं? पोलीस व्हावं वाटतं. पोलीस झाल्यावर काय वाटतं? अरे मी पोलीस नाही पाहिजे होतं. काय पाहिजे होतं रे? PSI पाहिजे. त्याची हवा बघतो आपण. काय पाहिजे? PSI झाले काय वाटतं? अरे यार, हे काय PSI सगळेच काम सांगता, लोक शिव्या देता फोन करून. बरोबर? काय पाहिजे? DYSP पाहिजे. काय पाहिजे? DYSP पाहिजे. DYSP काम सांगता, त्याला काय वाटतं? पुन्हा SP पाहिजे. काय पाहिजे? SC पाहिजे. पुन्हा थांबतो माणूस. पुन्हा काय वाटतं? महासंचालक व्हावं, पोलीस महासंचालक. फक्त वाटतंय. हा, फक्त काय होतंय? वाटतंय. पण तसं इथं झालं नाही. इथं आपण प्रतिशत घेतले. किती घेतले? 2 घेतले. म्हणजे 50 + 2 असे झाले किती पोरांनो? 52. माणूस कसा आहे? हावरट आहे, लोभी आहे. किती घेतले? आपण मराठी व्याकरण पण सोडलं नाही घ्यायला. लोकांच्या जमिनीच्या नावाच्या करून घेतल्या. लोकांचा बांध कोरला. बरोबर आहे ना? भानगडी केल्या भावाभावाने. माणूस कसा आहे? हावरट आहे. आपण मराठी व्याकरण पण सोडलं नाही, घेतच लागलं दुसऱ्याकडनं. हे कुठून घेतले माहिती का? कुठून घेतले? ज्यांना आपण शत्रू मानलं, ज्यांनी आपल्या बोकांडे 150 वर्ष राज्य केलं. किती वर्ष राज्य केलं? त्यांना रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही आपण. काय घेतलं पण त्यांच्याकडून? घेतला. काय घेतला? अरे काय घेतला? मग काय घेतला? आणि पुन्हा काय झालं? झाला. घेतले. काय झालं? झाला. काय घेतलं? घेतला. पुन्हा काय झाला? झाला. असे एकूण झाले किती हो? 52 झाले. किती झाले? 52. आणि हे कुठून घेतलेत आपण? कोणत्या भाषेतून घेतले? अरे 150 वर्ष ज्यांनी आपल्या बोकांडी राज्य केलं ते इंग्रज, त्यांच्याकडून काय घेतले आपण? काय घेतला? असा घेतला. अरे मोठ्याने सांगा. काय घेतला? घेतला. काय असतं त्याला? हे काय आहे? काय आहे? झोप झाली ना भाऊ? हा काय घेतला? घेतला. हा काय घेतला? घेतला. कुठून घेतले? इंग्रजी मधून घेतले. म्हणून ह्याला काय म्हणतात? आदत्त. काय म्हणता ह्याला? काय म्हणता? कशाला म्हणता आदत्त? आणि अला. असे आपल्या मराठी व्याकरणामध्ये किंवा वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या झाली 52. प्रश्न कसा पडेल ह्याच्यावर माहिती तुम्हाला? मराठी वर्णमाला किंवा आधुनिक मराठी वर्णमाला, काय म्हणू आपण त्याला? आधुनिक मराठी वर्णमाला किती वर्णाची आहे? 52. किती वर्णाची आहे? डायरेक्ट गोल करायचं. किती? 52. पण प्रश्न जर आला तर मराठीमध्ये मूळ वर्णमाला किती वर्णाची होती? मराठीमध्ये मूळ वर्णमाला किती वर्णाची होती? 48. किती वर्णाची होती? 48. कळतंय तुम्हाला? बरं ठीक आहे. हे आदत्त कसले हे कुठून घेतले? इंग्रजी मधून. हे आदत्त इंग्रजी मधून घेतले. मराठीमध्ये कुणी घ्यायचे चांगले? ज्याला काम नाही त्यानं बिनकाम्यानं. कुणी घ्यायचे चांगले? कोण आहे हा बिनकाम्या? अरे भाऊ, अरविंद केजरीवाल नाही. कोणता? मंगळूरकर. कोण आहे हा? कधी घ्यायला लावला? 2009 मध्ये. कधी घ्यायला लावला? 2009 मध्ये शिफारस केली शासनाला. जमणार नाही. 50 जमणार नाही. कोणते घ्यायचे? अरे कोणते घ्यायचे? कोणते घ्यायचे? दुसरा कोणता घ्यायचा आहे? लक्षात राहिले पाहिजे. हे 2 आदत्त कुणी घ्यायला लावले? शासनाला शिफारस केली. कुणाला? शासनाला.
शिफारस केली, काय पाहिजे 2009 मध्ये, काय पाहिजे मला, ए आणि अ. शासन म्हणलं ठीक आहे, तुझं मत ग्राह्य, तुझं मत ग्राह्य. 2009 मध्ये ए आणि अ ला काय दिली, मान्यता दिली, म्हणून वर्ण किती झाले, 52 झाले. कळलं, कळलं, समजलं, कळतंय, ठीक आहे. कोणकोणते थे, ए आणि अ. आता बघ, क्ष आणि ने पण घ्यायला लावलेत हे, म पा सबनीस, कुणी लावलेत हे बघा, क्ष आणि ज्ञ मराठी व्याकरणामध्ये कुणाच्या शिफारसीतून घेतले, काय म्हणलं मी, क्ष आणि ज्ञ हे जे दोन व्यंजने आहेत, संयुक्त व्यंजने, हे कुणाच्या भाऊ जांभळे देऊ नको, हा झोप झाली, ठीक आहे. फ्रेश बसायचं, कसं बसायचं रे, फ्रेश. असं नाही करायचं, केलं तर केलं, नाही तर तेल लावीत गेलं, असं करायचंय का नाही. एकदम करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे, शांततेमध्ये, कशामध्ये, 100% लक्षात राहिलं पाहिजे. फ्रेश लक्ष दे, लक्ष माझ्याकडे दे, बरोबर. मी कसा आहे दिसो, लक्ष कोणाकडे द्यायचं, 1.5 तास माझ्याकडेच पाहायचं. कुठं पाहायचं, हा बरोबर, हुशार आहे तसा तू. क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ कुणी घ्यायला लावले भाऊ, कुणी घ्यायला लावले, म पा सबनीस. हे सबनीस आहे ना, आपला किस काढतंय, बरोबर आहे का, कोण आहे हा, म पा सबनीस. काय घ्यायला लावलं त्यांनी, क्ष आणि ज्ञ. कशामध्ये घ्यायला लावलं, मराठी व्याकरणामध्ये किंवा वर्णमालेमध्ये. कळलं, बघा, म पा सबनीसनं काय घ्यायला लावलं, क्ष आणि ज्ञ. आणि अरविंद मंगळूरकर ह्यांनी काय घ्यायला लावलं, ए आणि अ. आता बघा, आणखी एक जण, त्याला वाटलं ह्या दोघांनी घ्यायला लावलंय ना, मी का कमी राहू, मग एक आला आणखी, आपल्याला आणि आ हा पाहिजे. आ काय भारी माल आहे, बरोबर आहे. अ आणि आहा, हे आहे ना, आहा, हे दोन कुणी घ्यायला लावले माहिती तुम्हाला, दामले भाऊ. कुणी घ्यायला लावले, दामले भाऊ. कुणी घ्यायला लावले, दामले भाऊ. आणि अरविंद काका, बरोबर आहे. आणि तो मपा सबनीस, मामा म्हणा ह्याला, काय म्हणा, बरोबर आहे ना. मामाने काय घ्यायला लावलं, क्ष आणि कोणते, मपा सबनीस, बरोबर आहे. अरविंद मंगळूर काय घ्यायला लावलं, ए आणि अ. दामले भाऊ, बरोबर आहे. काय घ्यायला लावलं, अम आणि. कळलंय का इथपर्यंत, इथपर्यंत कळलंय का. काय पाहतोय आपण, काय पाहतोय आपण, किती अक्षर होते मूळ वर्णमालेत, 48 होते. आणि संस्कृत मधून घेतले त्यावेळेस किती होते, 47 होते. किती होते, 47 होते, ठीक आहे. एकूण झाले किती आता, 52 झाले. किती झाले हे, 52, बरोबर आहे. वर्णमाला झाली 52 अक्षराची. किती अक्षर झाली, किती अक्षर झाली, 52. आता ह्या 52 वर्ण आहेत ना, ह्याचे पुन्हा 4 ते किती प्रकार पडतात, मुख्य 3. मुख्य किती प्रकार पडतात, 3. जर पोलीस नाही झाले, पुन्हा ट्रॅक्टर घ्यायचं, टीडीएम. काय रे, टीडीएम, बरोबर. ट्रॅक्टर ड्रायर ऑफ महिंद्रा. काय रे, ट्रॅक्टर ड्रायर ऑफ महिंद्रा. पळेव टाकली ती, पळेव ट्रॅक्टर, बरोबर आहे. अभ्यास चांगला करायचा, गाणी लावायची मोठ्याने, ठीक आहे. वर्णमाला किती अक्षराची रे, अरे अक्षराची किती, अक्षराची किती, 52. किती अक्षराची, 52 वर्णाची, ठीक आहे. आता हे वर्णाचे पुन्हा किती प्रकार पडतात, 3. पहिला प्रकार पाहू बरोबर, काय म्हणतात त्याला, स्वर. पहिला प्रकार काय, स्वर. दुसरा स्वरादी, दुसरा स्वरादी. तिसरा प्रकार कोणता आहे, व्यंजने. काय हे, व्यंजने. कळतंय, बाबू कळायलंय, लय हसतो गालात प्रीती जिंदा सारखा, ठीक आहे. स्वर, बाबू स्वर किती माहिती तुला, किती स्वर रे, 14, ठीक आहे. जी मूळ वर्णमाला होती, काय होती, जी मूळ वर्णमाला होती त्याच्यामध्ये 12 स्वर होते. किती स्वर होते, समजायलंय ना. जी मूळ वर्णमाला होती त्याच्यामध्ये स्वर किती होते, बाबू समजायलंय ना. आपण इथे चक्रा नकरा जायचो गळून, बरोबर आहे. कोणतं गाव आहे, सावळत 12. पाय एवढा लांबून येतोस, लक्षात ठेव, हा ठीक आहे. स्वर किती, स्वर किती, 14. स्वराद्या किती, 2. नाही समजलं पुन्हा विचारा, नाही समजलं पुन्हा विचारा, काय अडचण नाही. व्यंजने किती, आपला क्लास कुणासाठी माहिती, अगदी साध्यातल्या साध्या मुलासाठी. कुणासाठी, जेवणाऱ्याला कुणी जेव घालील, जेवणाऱ्याला. आपल्या जर घरी जर एखादा आमदार आला तर आपण त्याला एकदम भारी भारी ताट करून घालू, पण आपल्या घरी जर एखादा साधा पाहुणा आला गरीब घरचा, त्याला पोटभर जीव घाला, त्याला त्या अन्नाची किंमत जास्त असते, ठीक आहे.
त्याच्यामुळे आपला क्लास कोणासाठी, आपला क्लास कोणासाठी, सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यासाठी, गरजू विद्यार्थ्यासाठी आहे. ठीक आहे. स्वर किती झाले, 14. स्वरादी किती झाल्या, व्यंजन किती झाले. आता पोरांनो स्वर कशाला म्हणता रे, स्वर कशाला म्हणता. मी कोणाला म्हणता नाही म्हणलं, कशाला म्हणता. स्वर का म्हणायचे, ज्यांचा उच्चार करताना, ज्यांचा उच्चार करताना हवा डायरेक्ट बाहेर पडते, म्हणजे ओठाला, कंठाला, जिभेला कुठल्याच अवयवाला स्पर्श करत नाही. काय म्हणलं, कुठल्याच अवयवाला स्पर्श करत नाही, म्हणजे हवा डायरेक्ट बाहेर पडते, घासत नाही कुठे, त्याला काय म्हणायचं रे, स्वर. कुठं अडखळत नाही, कुठं दात पडे तरी अडखळत नाही, त्याला काय म्हणायचं रे, स्वर. कळतंय का. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या काय म्हणतो आपण, किंवा ओठाच्या एकमेकाशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील स्पर्श होत नाही, त्याला काय म्हणतो आपण, स्वर. म्हणजे हवा कुठं अडकत नाही, कुठं स्पर्श होत नाही, त्याला काय म्हणायचं, म्हणजे डायरेक्ट उच्चार होतो, प्रत्यक्ष उच्चार होतो, त्याला काय म्हणायचं, स्वर. असे स्वर किती, 14. मूळ वर्णमालेमध्ये किती स्वर होते मग, 12. लक्षात असू द्या. जर प्रश्न पडला मूळ वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती 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 आहे, 12. आता ही मूळ वर्णमाला आहे का, नाही, आधुनिक आहे. कसली आहे, आधुनिक. आणि आधुनिक मध्ये किती आहेत, 14. किती आहेत, 14. स्वर किती आहेत, 14. स्वरादी किती आहेत, 2. व्यंजन किती आहेत, 34. राहिले 2. कोणते, 2 राहिले. कोणते राहिले, 2 राहिले. 2 क्ष आणि ज्ञ, त्याला संयुक्त व्यंजने म्हणतात, ह्या प्रकारामध्ये येत नाहीत. आता बघा स्वराचे प्रकार बघूया आपण. कशाचे, स्वराचे प्रकार. पहिला प्रकार आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व, आपण स्वर लिहून घ्या, नंतर प्रकार पाहूया. काय घेऊया आपण, सॉरी स्वर लिहून घेऊया आपण. स्वर कोणते हे पाहूया. स्वर कोणते रे भाऊ, अ, आ, बर, ई, पुन्हा, अरे हळूची नाही, जोरात बोलायचं. कसं झालं पाहिजे, ई, कसं झालं पाहिजे रे, बरोबर आहे का. रसो कळतोय, थोडा हळू उच्चार केला, रसो नाजूक प्रेमानं बोललं, काय म्हणायचं. हा, हे बघा, प्रियसीला नाजूक बोलतो माणूस, बायकोला जोरात बोलतो. अरे हो, त्याला काय म्हणायचं रे, रसो आणि दीर्घ. बरोबर आहे का, बरोबर आहे. ह्याला काय म्हणायचं, कशाला, ईला, ह्याला काय म्हणायचं. मग हे नाजूक उच्चारायचं, हे जरा कसं उच्चारायचं, जरा जोरात. कसं मग, ई, हा, हा, जमलं तुम्हाला, बरोबर बेटा हो. पण काय करा, आधी पोलीस व्हा, नाहीतर आपल्यासारखे 50% गावात फिरताय लटकेश. बरोबर आहे का रे, किती फिरताय, 50. कोणी विचारत नाही. पोलीस झाला तर भाऊ, भाव आहे तुला, भाव. नाहीतर काय माहिती का, काहीच खरं नाही, काहीच खरं नाही. आपल्यासारखे किती फिरताय, 50. आपला नंबर लागेल का, नाही लागेल. पोरीचा बाप काय म्हणतोय, नोकरी पाहिजे, कशी असो, शिपायाची असली तरी चालेल, पुन्हा सरकारी पाहिजे, कशी पाहिजे, हा, त्याच्यामुळे अभ्यास कर. ठीक आहे. अ, ई, त्याच्यानंतर उ, त्याच्यानंतर अरे कसा बोलायला पाहिजे, मोठ्याने. हा, हा कसा पाहिजे, नाजूक. कसा पाहिजे, हा, हा, प्रियशी सारखा. त्यात काय विशेष आहे, ठीक आहे. हा, तिचे लाड जास्त असता भाऊ. अरे जे माणसं लव्ह मॅरेज करताना सुरुवातीला फार फिरायला घेऊन जाता, नंतर अजिबात नाही, पुन्हा लाड सगळे बंद. बरोबर. हे काय म्हणता, उ, ह्याला काय म्हणता रे, दीर्घ उ, उ, बरोबर. हा, ती पुन्हा म्हणते अय, ती काय म्हणते पुन्हा, अय, जरा रागात बोलते पुन्हा, अय. हे जर नाही ऐकले ना, काय म्हणते माहिती का, लग्न नवीन नवीन झाले काय म्हणतात, आहो म्हणता. काय म्हणता, आहो. पुन्हा काय म्हणते माहिती का, अय, काय म्हणते, जरा नाही ऐकलं की पुन्हा काय म्हणते, जरा पोरं मोठ झाले की अय डांगऱ्या, कळत नाही का. बरोबर. हे काय रे, ते म्हणते ओ, काय म्हणते ते, घाबरून काय म्हणते, म्हणते. ती मोठ्याने अय म्हणली की हे म्हणते पुन्हा आहो, भानगडी दोघाच्या. बरोबर आहे का रे. हे बघा, ए हा कोण आहे, अय हा कोण आहे, कसा, ओ, बिचारा गरीब असतंय ते, पण त्याला कधी कधी राग येतोय, ते काय म्हणतंय, आओ, काय करायचं कर. बरोबर आहे का रे. पुन्हा राहिले कोणते माहिती का, हे जे भानगडीत पडत नाही ऋषी. बरोबर आहे का, यांच्या भानगडीत पडत नाही म्हणून याला काय म्हणतात, रू, आणि हा लू. मराठी मधला एकमेव
एकच शब्द आहे ह्याच्यापासून, तरी ह्याला कशामध्ये स्वरामध्ये आहे. एका शब्दामुळे घेतलंय आपण त्याला. कशामुळे घेतलंय? एका. आपण देवनागरी लिपीमध्ये पाहिलं, देवनागरी लिपी कशी आहे? परिपूर्ण लिपी आहे. देवनागरी लिपी कशी आहे? परिपूर्ण लिपी आहे. का बरं तिला परिपूर्ण लिपी म्हणतात? कारण प्रत्येक उच्चारासाठी आपल्याकडं स्वतंत्र चिन्ह आहे किंवा खूण आहे किंवा अक्षर आहे किंवा वर्ण आहे, पण त्याला काय म्हणायचं? परिपूर्ण लिपी. काय म्हणायचं तिला? परिपूर्ण लिपी. ठीक आहे. मग आपण क्लुप्ती शब्दासाठी, कायसाठी? क्लुप्ती शब्दासाठी काय घेतला? हे लू ठेवलेला आहे आपल्याकडे मराठी व्याकरणामध्ये. ठीक आहे. आणि हा जो रू असतो ना, रू, आपण कृष्ण लिहिलं का रे पोरांनो? काय लिहितो आपण? काय लिहितो? कृष्ण मधला हे क्रू असतो ना, क्रू, ह्याची फोड करताना आपला क अधिक रू घ्यावा लागतो, म्हणून काय तयार होतो? क्रू. म्हणून हा ऋषी घेतलेला आहे. बरोबर आहे. हा काय आहे? स्वर आहे. स्वर. काय आहे हा? स्वर. कळले का? किती झाले पोरांनो? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 2 राहिले. हे बघा, मूळ वर्णमालेमधले थे. कशामधले थे? मूळ वर्णमालेमधले. आणि आधुनिक वर्णमाले आपण काय घेतला? काय घेतला? काय घेतला? ऍ घेतला. काय घेतला? ऍ. आणि दुसरा कोणता घेतला रे? अ घेतला. अ. काय घेतला? ऍ घेतला आणि अ घेतला. कळले का? झाले किती? काय ते? आता बघा, तुम्हाला मी रस्व म्हणलं होतं, बरोबर? कुणाचं उदाहरण दिलं होतं? प्रियशीचं. परम लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. उदाहरण ह्याच्यासाठी दिलं होतं की तुम्ही लगेच फिरायला घेऊन जाऊ नये. उदाहरण ह्यासाठी दिलं होतं की लक्षात राहावा, लक्षात राहावं, गोंधळ व्हायला नाही पाहिजे. बघा, अ अ उदाहरण कसं आहे? अ सहज म्हणायचं, सहज. आ उच्चार कसा थोडा जास्त आहे, जास्त आहे. कसा आहे? जास्त आहे. ई थोडा नाजूक, प्रेमामध्ये. ह्याला काय म्हणायचं? जोरात. ई त्याला दीर्घ म्हणायचं. बरोबर. ह्याला काय करायचं? ऊ नाजूक, त्याला काय म्हणायचं? रस्व. हे खालचे भानगड ठेवायचे नाही, शेवटी हे येतील 2. बरोबर आहे. बघा, आता आपल्याला स्वराचे प्रकार पाहिजेत. काय पाहिजे आपल्याला? स्वराचे प्रकार. बरं, कळायलंय पण? हे कळायलंय? नक्की कळतंय? नाही समजलं सांगा. बाबू कळायलंय का? शेवटी सरळ बस, टिकून बसू नको. पोरासारखा बस रे. म्हणजे म्हातारे माणसाला बसू नका असं मला सांगायला. नंतर थांबले. काय लिहिलं? स्वराचे प्रकार. ठीक आहे. एकूण 5 प्रकार पडतात. ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात म्हणून आणखी. ह्याच्यामध्ये काय प्रकार? आपण सरळ सरळ सगळे प्रकार एकत्र पाहूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय प्रकार पडतात? रस्व, स्वर. रस्व, स्वर. दुसरा प्रकार काय पडतो? बाजूला घेऊया आपण. ठीक आहे, चालेल. दीर्घ, स्वर. तिसरा प्रकार संयुक्त स्वर. बरोबर. संयुक्त स्वर. चौथा प्रकार सजातीय, सजातीय स्वर. आणि 5वा प्रकार कोणता आहे? विजातीय, विजातीय स्वर. 5वा प्रकार काय आहे? ह्याच्यामध्ये पोरांनो एक स्वरांना काय म्हणतात माहिती? इंग्रजीमध्ये, सॉरी, संस्कृतमध्ये स्वरांना काय म्हणत होतात? स्वर. त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? संस्कृतमध्ये काय म्हणतात? नाही रे, संस्कृतमध्ये काय म्हणतात त्याला? अच. काय म्हणतात? अच. बघा, परत एकदा आपण थोडे मागे येऊया. ठीक आहे. हे स्वर आहेत ना, स्वराला, स्वराला काय म्हणतात? अच. काय म्हणतात स्वराला? अच म्हणता, किंवा विवृत्त पण म्हणता. काय म्हणता ह्याला? विवृत्त. विवृत्त काय म्हणता? तोंडाचा जबडा मोठा करून ज्यावेळेस बोलतो आपण, आ कसं करतो? आ अ. बरोबर आहे का रे? तोंड ज्यावेळेस मोठं करून बोलतो म्हणून त्याला काय म्हणतात? विवृत्त पण म्हणतात. आणि संस्कृतमध्ये काय म्हणतात स्वराला? अच. आणि व्यंजनाला काय म्हणतात? हल. व्यंजनाला काय म्हणतात? हल. बरोबर आहे का? स्वराला काय म्हणतात? अच म्हणतात. आणि व्यंजनाला काय म्हणतात? हल म्हणतात. मराठीमध्ये एकूण किती हल आहेत असं जर प्रश्न विचारला, किती आहेत? 34. अच किती आहेत विचारलं तर काय म्हणतात? आणि विवृत्त किती आहेत म्हणून हे सांगितलं. कसाही प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, कळलं? आपण काय पाहतोय? स्वरांचे काय पाहतोय आपण? स्वरांचे प्रकार. रस्व स्वर कोणते? तुम्हाला मी आता सांगितलं. जे प्रियशीसाठी वापरतो, चांगलं हळू नाजूक,
ते सगळे कसे आहेत ऱ्हस्व स्वर. कोणकोणते बाबा? अ आहे, त्याच्यानंतर ई आहे, साधा ई, उ आहे, रू आहे आणि लू आहे. आपण इथं लिहून घेऊया. कुठे? ऱ्हस्व स्वर कोणता असणार आहे? अ असणार आहे. अ बरोबर. अ त्याच्यानंतर अरे आ नाही येणार. बरोबर. काय येणार आहे? ई येणार आहे. कोणता येणार आहे? ई, साधा ई. त्याच्यानंतर काय येईल? उ येईल. त्याच्यानंतर काय येणार आहे? रू येणार आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे? लू. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही हुशार झाला जास्त. ठीक आहे, कळलं तुम्हाला? प्रियशी चांगली कळते. मग बॅलन्स टाकून दे दुसऱ्याला. ठीक आहे, पुस्तक घेत नाहीत. पुस्तक घेत नाहीत, एकच पुस्तक वाचतात. काय करतात? एकच पुस्तक वाचतात. बरोबर. तुम्हाला सगळ्यात मोठं जर वाचवायचं काम करत असेल तर पुस्तक. जे पुस्तक वाचतो तो जीवनात वाचतो. बरोबर आहे, वाचतो. कारण स्पर्धा भयानक झाली पोरांनो. स्पर्धा कशी झाली? भयानक झाली. एका मार्कावर हजार मुलं आहेत. किती? एका मार्कावर हजार मुलं आहेत. आणि तुम्हाला हे सांगतो, बऱ्याच जणांना असं वाटेल की खूप स्पर्धा वाढली स्पर्धा परीक्षेमध्ये. स्पर्धा बिर्धा काही वाढली नाही. स्पर्धा बिर्धा काही वाढली नाही. कचरा वाढलाय. कचरा. काय वाढलाय? कचरा वाढलाय. आपण स्पर्धक व्हायचंय का कचरा व्हायचंय आपण ठरवायचंय. बरोबर आहे. 90 मार्काच्या पुढे स्पर्धक असतात, थोडे असतात. तिथं किती असतात? थोडे असतात. पण 60 मार्काच्या मागे, 70 मार्काच्या मागे कचरा असतो. कचरा ढीग. ठीक आहे, आपण कचरा व्हायचं, स्पर्धक व्हायचंय, ज्याचे त्यानं ठरवायचंय. भाऊ बॅलन्स टाकायचं नाही, पहिले पुस्तक घ्यायचं. ठीक आहे, समजलं? ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, रू आणि लू. दीर्घ स्वर कोणते असतील? आ, दीर्घ ई, दीर्घ उ. बस एवढेच. बस एवढेच. थांबायचं. काय करायचं? जयेश काय करायचं? काय शिकतोय आपण? काय शिकतोय आपण? किती वर्ण आहे? एकूण 52 आहे. मूळ वर्णमाले किती होते? अरे वा, शाबास. ठीक आहे, म्हणजे तुझं लक्ष आहे, तू आहेस इथे. ठीक आहे, संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? हे दोन सांगतो. ऱ्हस्व स्वर कशाला म्हणतात सांगू? ज्यांचा उच्चार आखूड होतो. काय म्हणलं? ज्यांचा उच्चार आखूड होतो, वेळ कमी लागतो, त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? ज्यांचा उच्चार करण्यासाठी वेळ जास्त लागतो किंवा उच्चार लांबट होतो. काय होतो? उच्चार थोडा लांबट होतो. कशापेक्षा? ऱ्हस्वपेक्षा. मग त्याला काय म्हणायचं? दीर्घ स्वर. कळतंय ना? त्याच्यानंतर बघा संयुक्त स्वर. जे स्वर 2 स्वरापासून बनलेले असतात त्यांना काय म्हणायचं? म्हणजे काय माहिती का? स्वर अधिक स्वर बरोबर संयुक्त स्वर. कळते पोरांनो? कळले का? स्वर अधिक स्वर बरोबर काय झाला रे? संयुक्त स्वर झाला. बघा अ काय हे? अ च्या पुढे काय म्हणलं मी तुम्हाला? अ च्या पुढे ए, सॉरी एक मिनिट. अ च्या पुढे ई किंवा दीर्घ ई जर आला तर काय तयार होतो? ए. काय तयार होतो? ए. कशाच्या पुढे? म्हणजे काय होईल पोरांनो माहिती का? अ अधिक ई बरोबर काय तयार होईल रे? ए तयार होईल. अ अधिक दीर्घ ई तरी पण काय तयार होईल? ए तयार. म्हणजे दोन्ही पैकी एक जरी आला तरी काय तयार होईल? काय तयार होईल? काय तयार होईल? ए तयार होईल. आता बघा दुसरा. आच्या पुढे. कशाच्या पुढे? कशाच्या पुढे? आच्या पुढे काय आला पाहिजे? प्लस. काय आला पाहिजे? ई किंवा दीर्घ ई. त्यावेळेस काय तयार होतो? अय. हा झाला ए. हा काय झाला? नाजूक. हा बर. हा काय झाला? नाजुका. कोण्या पिक्चर मध्ये ती डबरी खात्या पित्याकडची ती नाजुका. ए बरोबर आहे. आणि हा काय झाला? अय. काय झाला? हा अय. काय करतोस? बरोबर आहे. जांभळा देतोस त्याला काय म्हणत? हा अय झाला. बरोबर आहे का? कळतंय का? हा झाला गरीबासारखा. हा कसला झाला? आणि हा कसला झाला? आगावासारखा, भांडकुदळ. बरोबर आहे का? हा प्रेमाचा झाला आणि हा रागाच झाला. ह्याला काय म्हणू आपण? ए. काय म्हणू? आय नाही रे बाबा. ह्याला काय म्हणता? ए म्हणता. आणि ह्याला काय म्हणता? अय. अय. बरोबर आहे. ऐरणीचा अय. बरोबर आहे. पुढचा तिसरा. कितवा? तिसरा.
काय होईल माहिती पोरांनो, काय होईल माहिती, अ अधिक उ किंवा आपण असंच म्हणूया फक्त किंवा म्हणण्यापेक्षा अ अधिक उ काय तयार होईल रे, ओ काय तयार होईल, ओ अ अधिक दीर्घ उ बरोबर काय तयार होईल, ओच काय तयार होईल, ओच. म्हणजे काय झालं माहिती की इथं अ च्या पुढे अ प्लस उ किंवा दीर्घ उ म्हणजे दोघांपैकी कोणताही आला तर काय तयार होईल पोरांनो, ओ काय तयार होईल रे, समजाले का, प्रणाल कळाले हे थोडं थोडं काय भानगडी चालू द्या. आपण स्वर पाहिलं, स्वराचे प्रकार पाहतोय. सुरुवातीला काय पाहिलं आपण, वर्ण पाहिला. काय पाहिलं आपण, वर्ण पाहिला. वर्णमाला कशाला म्हणता, वर्णापासून बनलेली वर्णमाला. मग वर्ण कशाला म्हणता, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो, वर्ण म्हणतो. मग मराठीमध्ये ज्यावेळेस आपण संस्कृत मधून घेतले त्यावेळेस किती वर्ण होते, किती वर्ण होते, 47 होते. किती होते, त्याच्यामध्ये एक टाकला द्राविडीयन भाषेमधला, त्यावेळेस मूळ वर्णमाला किती अक्षरात झाली, 48 झाले. पुन्हा आपण 2 घेतले, कोणते घेतले, क्ष आणि ज्ञ. कुणी दिले आपल्याला क्ष आणि ज्ञ, म पा सबनीस, मामा बरोबर आहे का, म पा सबनीस न दिले. कुणी दिले, म पा सबनीस, क्ष आणि ज्ञ, संयुक्त व्यंजने म्हणू आपण त्याला. काय म्हणू आपण, संयुक्त व्यंजने. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा 2 दिले, असे 50 झाले होते बरोबर. पुन्हा 2 घेतले आपण, कोणते घेतले, ऍ आणि अ. ते कुणी दिले, अरविंद मंगळूकरांनी दिले बरोबर आहे का. झाले किती, 52. आणि हे जे 52 स्वर आहेत, 52 सॉरी वर्ण आहेत, स्वर नाही, 52 काय आहेत, वर्ण आहेत. ह्या 52 वर्णाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. 52 वर्णाचे किती प्रकार पडतात, 3. ते 2 जे आहेत क्ष आणि ने कोणत्याच प्रकारामध्ये येत नाहीत, म्हणजे 50च प्रकार आहेत बरोबर, कळलं. त्याच्यामध्ये कोणते प्रकार आहेत, स्वर आहे, स्वरादी आहे आणि व्यंजने आहे. आपण स्वर पाहतोय, स्वराला स्वर कशाला म्हणतात, ज्यांचा उच्चार करताना तोंडामधून हवा बाहेर पडताना कुठं स्पर्श करत नाही, डायरेक्ट तोंडावाटे बाहेर निघते, त्याला काय म्हणतो आपण, स्वर. किती स्वर आहेत, 14. पण मूळ वर्णमालेमध्ये किती स्वर होते, 12. समजतंय का, किती होते, 12 होते, 12. किती होते, 12. आता झाले किती, 14 झाले. ऍ आणि अ घेतला आणि या 14 स्वरांचे प्रकार पाहतोय आपण प्रणाल, कळलं. कोणकोणते, रस्वस्व, दीर्घस्व, संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर. आणि काय राहिलं आपले, काय राहिलं आपलं, अदत्त. काय राहिलं, अदत्त. म्हणून मी सांगितलं आपला क्लास कोणासाठी आहे, सामान्यातल्या सामान्य मुलासाठी आहे, लेकरासाठी आहे बरोबर. हा मी लेकरच म्हणेल. 4 पुढचं 4 काय रे पोरांनो, आच्या पुढे उ किंवा किंवा दीर्घ उ जर आला तर काय होतं रे, औ बरोबर आहे का. बायको हाका देऊन ज्यावेळेस परेशान करते त्याविषयी वैतागून काय म्हणतंय, आओ आलो की बाई बरोबर आहे. ह्याला काय म्हणायचं, आओ काय म्हणायचं, ह्याला ही वर्ण मला कळले का, कळलं. ह्याला काय म्हणतात, संयुक्त स्वर. 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. काय व्याख्या ह्याची, अरे जरा मोठ्याने, काही जणांची मध्ये स्लाइड जाते, गुल बत्ती गुल बरोबर. परत एकदा, ते गप बसतंय, लाजतंय ते, लाजू नको भाऊ, ठीक आहे. सजातीय स्वर, सजातीय आपली व्याख्या गावठी. हा कसली व्याख्या, ज्यांची जात सारखी, ते कसे, ते कसे, सारख्या जातीच्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. पण ही सारखी जात कसली माहिती का, सध्या भानगडीची नाही, सध्या महाराष्ट्र पेटलाय सध्या बरोबर आहे, जाती धर्मावरून भांडण चालू आहे, वाद चालू आहे. ती जात नाही, ही जात कसली आहे, सजातीय जात म्हणजे वर्णाच्या उच्चार स्थानावरून जात पडते. कसली पडते, वर्णाच्या उच्चार स्थानावरून जात पडते. हा खूप सोपा आहे पोरांनो. ह्याच्यामध्ये 3 जोड्या लक्षात ठेवायच्या. किती जोड्या लक्षात ठेवायच्या, पहिली जोडी अशी आहे अ डॅश आ, पहिली जोडी. हा दुसरी जोडी हा तिची आणि तिची बरोबर, ठीक आहे. हा ई डॅश दीर्घ तुझ्या मनातलं जाणारच नाही भाऊ आता, ठीक आहे. तुला मी काय सांगतोय, पोलीस होय, नाही तर तुला कोणी सापडणार, दोघीपैकी एक पण सापडणार नाही. असाच फुकट चक्कर आहे तुझी, ठीक आहे. नाही ना, मग पोलीस होय, ठीक आहे.
उ डॅश अरे बरोबर आहे उ डॅश दीर्घ उ. ठीक आहे. तुला भीती फुकट चक्करची सजातीय स्वर काय व्याख्या काय म्हणता त्याला ज्यांची उच्चारस्थाने कशी आहेत सारखी आहेत त्यांना काय म्हणायचं ह्या 3 जोड्या सोडून कुठली एक जोडी आली त्याला बिनधास्त काय म्हणायचं बरोबर म्हणजे कसे आले माहिती का अच्या पुढे हा अच्या पुढे पहा हा आ सोडून 4 पैकी कोणता एक आला म्हणजे जर आला ई आला ई तर काय म्हणायचं ह्याला विजातीय. ईच्या पुढे जर उ आला काय म्हणायचं त्याला विजातीय स्वर बरोबर आहे का. आता ऊच्या पुढे आ आला आ काय झालं मग सजातीय स्वरांच्या जोड्या किती बरोबर 3 कोणकोणत्या अ डॅश आ ई डॅश ई वाचताना असंच वाचत अ डॅश हे काय झालं सजातीय स्वरांच्या जोड्या. आपला शेवटचा प्रकार राहिला बाबा कोणता राहिला शेवटचा आदत्त काय राहिला आदत्त काय राहिला आदत्त. काय म्हणू आपण त्याला आदत्त काय राहिला आदत्त. आणि हे आदत्त कोणते अ आणि अ कशामधून घेतले रे इंग्रजीमधून घेतले. कशामधून घेतले ते इंग्रजी ए फॉर ऍपल आणि ऑ फॉर ऑरेंज बरोबर आहे का ऑरेंज बरोबर आहे ना. कुठली ऑरेंज नागपूरची संत्रा बरोबर आहे ठीक आहे. ऑरेंज ए आणि अ हे 2 घेतले आपण. हे कुणी घ्यायला लावले दामले भाऊ हा कुणी घ्यायला लावले बरोबर आहे कुणी घ्यायला लावले त्याला झटका आला घेऊन टाका. कधी घेतले हे कधी घेतले 2009 मध्ये घेतले. कधी घेतले 2009 मध्ये घेतले. कळलं तुम्हाला ठीक आहे. स्वराचे प्रकार कळले किती आहे स्वराचे प्रकार 6 झाले ना किती आहेत 6 बरोबर. कोणकोणते ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर आदत्त बरोबर आहे आदत्त. कळले इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे माहिती आता काय पाहिजे रे स्वर आदी काय पाहिजे रे पोरांनो काय पाहिजे आपल्याला स्वर आदी काय पाहिजे आपल्याला ज्यांच्या आधी स्वर आलाय ना काय म्हणलं मी ज्यांच्या आधी स्वर येतो ना उच्चारताना बघा व्यंजने उच्चारताना स्वर शेवटी येतो म्हणून स्वरांत म्हणतो त्याला आपण काय म्हणतो व्यंजनांना काय म्हणतो स्वरांत म्हणतो. काय म्हणतो व्यंजनांना पण ह्याला काय म्हणतोय आपण काय म्हणतोय ज्यांची उच्चारस्थाने किंवा ज्यांचा उच्चार करताना उच्चारस्थाने काय होतात अगोदर येतात सॉरी स्वर अगोदर येतात काय येतात स्वर अगोदर येतात म्हणून ह्याला काय म्हणतात स्वर आदी. आणि भाऊ एकदम सोपी स्वर आदी कशी माहिती का कोणती रे आणि आ हा हा काय आणि काय भारी ते दृश्य काय म्हणायचं आपल्याला हा तुमच्या मनात काहीतरी वेगळं झालं मला तर सांगायचं नव्हतं ठीक आहे असो. काय हे आणि काय हे स्वरादी काय हे स्वरादी कळलं का. त्याला काय म्हणता अनुस्वार म्हणता. काय म्हणता ह्याला काय म्हणता हा ठीक आहे ह्याला काय म्हणता अनुस्वार. काय म्हणता घोडेस्वार नाही बघा ज्याच्या डोक्यावर स्वार आहे काय अनु आहे अनु म्हणजे टिंब अनुस्वार स्वार आपण घोडेस्वार म्हणतो ज्याच्यावर स्वार बसलेला आहे म्हणजे घोड्यावर स्वार असलेला काय म्हणता घोडेस्वार. हे काय आहे मग अनुस्वार. कशावर बसलेला आहे तो अच्या बकंडी आहे बरोबर ठीक आहे. हा तिकडची भाषा मराठीतली ठीक आहे. हे काय रे ह्याला काय म्हणता विसर्ग. काय म्हणते ह्याला विसर्ग. परीक्षेमध्ये असं येतं माहिती पोरांनो खालीलपैकी स्वरादी ओळखा खालीलपैकी ही काय स्वरादी काय ही ह्याला काय म्हणता अनुस्वार म्हणता ठीक आहे. ह्याला काय म्हणता विसर्ग म्हणता. काय म्हणता ह्याला हे श घेतलं का तुम्ही श माहिती तुम्हाला श काय म्हणता ह्याला श. हे जे उभा दंड असलेला म्हणता स्वतंत्र दंड हे काय म्हणता ह्याला बरोबर आहे का रे दंड. कसा आहे बघा मराठी व्याकरणामध्ये जी रेष असते त्याला दंड म्हणता. काय म्हणता दंड. टरबुजाचा घेतला अर्धदंड कसला आहे हा अर्धदंड.
त्याच्यानंतर आपण क कपाचा घेतला, मध्यदंड. काय तो मध्यदंड, कळलं का? उभी रेष असल्याला काय म्हणायचं? दंड. अरे कचा असा बनवून असा असा दोन भानगडीत आपल्याला क शिकवताना शिकला गुरुजींनी, भाऊ रेष मार, आपण रेष मारली, आता म्हणतो लाईन मार, बरोबर आहे का? ठीक आहे. अरे रेषेला काय म्हणता? पाचवीला शिकलो आपण. मग उगाच हसता तुम्हाला काहीतरी वाटतं. ठीक आहे, ही रेष मारली, त्याच्यावर इकडे केला इकडे केला, काय झाला रे हा? क. त्याला काय म्हणता? मध्यदंड. काय म्हणता त्याला? काय म्हणता? काय म्हणता? मध्यदंड. काय म्हणता ह्याला? काय म्हणता? अर्धदंड. ह्याला काय म्हणता? ठीक आहे. किंवा शेवटी दंड असलेला म्हणा. काय म्हणा त्याला? काय म्हणा? शेवटी दंड असलेला. स्वरादी कळली कर बाबा? स्वरादी किती रे? स्वरादी किती? कोणकोणत्या? अम आणि पुन्हा काय म्हणतात त्याला? अनुस्वर आणि विसर्ग. अनुस्वर आणि विसर्ग. कळल्या का स्वराद्या? पुढे पाहूया आपण. काय? व्यंजने. काय पाहूया आपण? व्यंजने. व्यंजने किती बाबा? व्यंजने किती? 34. मग व्यंजनांना काय म्हणता? व्यंजना काय म्हणता? स्वरांत. काय म्हणता रे? स्वरांत. काय म्हणता? स्वरांत असं पण लिहिता, स्वरांत असं पण लिहिता, दोन्ही पण बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला पाहायचं हे ज्यावेळेस आपण अनुनासिक पाहणार त्याच्यामध्ये पाहायचं हे बरोबर आहे. काय लिहिलं? स्वरांत, स्वरांत. ठीक आहे. परवर्ण. काय म्हणता त्याला? परवर्ण. काय म्हणता त्याला? परवर्ण. काय म्हणता त्याला? परवर्त. त्याच्यानंतर संवृत्त पण म्हणता. काय म्हणता रे? विवृत्त आणि संवृत्त. बरोबर आहे का? काय म्हणता ह्याला? संवृत्त म्हणता. आणि संस्कृत मध्ये काय म्हणता? काय म्हणता? एवढी नाव आहेत. कशाला नाव आहेत एवढी? अरे कोणाला नाव आहेत हे? जसे आपण आपल्या बापाच्या नावानं पण बोलतो मित्राली. कोणाच्या नावानं बोलतो? बापाचाही उद्धार करतो. बरोबर आहे ना? बरेच मित्र बापाच्या नावानं बोलता, आपल्या नावानं बोलत नाही. तसं ह्यालाही बापाच्या नावानं बोलता, व्यंजनाला. बरोबर. काय म्हणता? स्वरांत, परवर्ण, संवृत्त आणि हल. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? कशाला बोलता? व्यंजनाला. काय काय म्हणता? स्वरांत, परवर्ण, संवृत्त आणि हल हे त्याचे नाव आहेत, टोपण नाव. ठीक आहे. मग अशी व्यंजने किती आहेत पोरांनो? किती व्यंजन आहेत? 34. किती व्यंजन आहेत? 34. किती व्यंजन आहेत? 34. ह्या 34 व्यंजनाचे पुन्हा प्रकार पडतात पोरांनो. काय करता? 34 व्यंजनाचे पुन्हा प्रकार पडता. ठीक आहे. काय पाहिजे आपल्याला? अरे यार, कठोर, मृदू, वर्ग, कठोर, मृदू आणि व्यंजन. क. अरे एक राहिला आपल्याला. 1 2 3 4 5 पाहिजे. 5 4. ठीक आहे. किती पाहिजे? 4 5 पाहिजे ना? ओके. बरोबर आहे ना? 1 2 3 4 5. ह्याला काय म्हणूया आपण? काय म्हणूया? वर्ग. व्यंजनाचे काय पाहिजे आपल्याला? व्यंजनाचे प्रकार पाहिजे आपल्याला. व्यंजनाचे वर्ग नाही पाहिजे. काय पाहिजे? व्यंजनाचे प्रकार. ह्याला काय म्हणतो आपण? वर्ग. काय म्हणू आपण ह्याला? वर्ग.
हा वर्ग झाला. कठोर व्यंजन, कठोर व्यंजन, बरोबर आहे का रे? हा काय म्हणता येईल? मृदू व्यंजन, ला काय म्हणतात? मृदू व्यंजन. सरळ सरळ लिहू, मृदू व्यंजन. आणि ह्याला काय म्हणतो? अनुनासिके. काय म्हणतात त्याला? अनुनासिके. आता काय असतं माहिती का? बघा, कठोर व्यंजन वर्ग आहेत. वर्ग, वर्ग म्हणजे भाऊ समजू आपण. वर्ग म्हणजे भाऊ. क, च, ट, त. एक राहिलं का आणखी? चला खाली लिहून टाकू आपण. एक टेबल घ्यायला पाहिजे आपण. 1 2 3 4 5 6 घ्यायला पाहिजे ते. ठीक आहे. कचट तप, काय म्हणू आपण त्याला? कचट तप. वर्ग कोणकोणते आहेत? कचट तप आहेत. कचट तप आहेत. आता बघा, हे 34 व्यंजन आहेत ना. 34 व्यंजन आपण त्याचे प्रकार पाहतोय. 34 व्यंजनाचे काय पाहतोय? प्रकार. व्यंजनाला काय म्हणतात पोरांनो? व्यंजनाला काय म्हणतो आपण? व्यंजनाला काय म्हणतो? व्यंजनाला काय म्हणतो? अरे हे दिले ना. स्वरांत म्हणतो, परवर्ण म्हणतो, संवृत्त म्हणतो आणि हल म्हणतो. आणि व्यंजनाची व्याख्या काय आहे? ज्यांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून होत नाही त्याला काय म्हणतो आपण? व्यंजने म्हणतो. काय म्हणतो आपण? ज्यांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून किंवा स्वरांची मदत घेतल्याशिवाय होत नाही त्याला काय म्हणतो? व्यंजने म्हणतो. आणि प्रत्येक स्वरांत काय म्हणतो माहिती का? क अधिक अ, क अधिक अ बरोबर काय तयार होते? क. स्वरांत. प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी स्वर आलेला असतो. अंतामध्ये प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी काय आलेला असतो? स्वर आलेला असतो. मग त्याला काय म्हणायचं? स्वरांत. का किचकट व्हायला असं नाही ना? समजायले? सुट्ट सुट्ट समजायले? लक्षात राहिलं पाहिजे. कधीपर्यंत? परीक्षा होईपर्यंत. परीक्षा होईपर्यंत तिथपर्यंत का? नाही, आपलं सिलेक्शन होईपर्यंत. लक्षात कधीपर्यंत राहिलं पाहिजे? आपलं काळं पांढरं होईपर्यंत. बरोबर आहे. कारण ही दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी आहे. जो जितेगा वही सिकंदर आहे. बरोबर आहे का? परंतु एखाद्यानं फार मोठा अभ्यास केला आणि थोडी नशिबानं जर साथ नाही दिली तर सगळी दुनिया त्याच्यावर शिंतोडी उडवते. पण एखादा असतो तात्पुरता अभ्यास करतो आणि पेपर मानासारखा येतो, त्याचे मोक्यात छक्के लागून जाता आणि भाऊ सिलेक्शन होतो भाऊचं. ते काय सांगते माहिती का? रात्रात अभ्यास केला. काय म्हणते ते? रात्रात. हे बोंबलत फिरलेलं असतंय, पण काय म्हणते मी? रात्रात अभ्यास केला, खूप अभ्यास केला, मेहनत केली आणि मेहनत केल्यावर काय मिळालं? यश मिळालं. ठीक आहे. असो, लोक कशाला नमस्कार करतात? उगवत्या. त्यामुळे आपल्याला उगवता सूर्य होते भाऊ. ठीक आहे. वर्ग कोणता आहे? क वर्ग. त्याच्यामध्ये व्यंजन बघा. क येतं, काय तर रे? क येतं, त्याच्यानंतर ख येतं. काय येतं? क येतं, ख येतं, त्याच्यानंतर ग, घ, ग, घ. अनुनासिक काय रे पोरांनो? न, ड नाही. ड नाही. ड नाही. हे ड नाही. ड बघा कोणता आहे? तुम्ही सांगेल तुम्हाला. ड कळतंय? ड नाही. ड नाही. आता बघा, च येईल, छ येईल, च येईल, छ येईल, त्याच्यानंतर ज येईल, झ येईल. ह्याला काय म्हणता? त्र नाही म्हणायचं, ह्याला न म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला? न म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला? न. काय म्हणायचं ह्याला? पंख. शब्द काय रे? पंख मध्ये नाही येणार ते. चंचल मध्ये येईल ते. कशामध्ये येईल? चंचल मध्ये येईल. कशामध्ये येईल? चंचल मध्ये येईल. ठीक आहे. इथं काय येणार आहे पोरांनो? इथं काय येणार आहे? ट येईल, ठ येईल, त्याच्यानंतर ड येईल, ढ येईल, त्याच्यानंतर न. त्याच्यानंतर काय येईल रे? न येईल. त्याच्यानंतर काय आहे पोरांनो? कोणता रे? त, थ. दिसते का? पण हे दिसत नाही ना. हा घेऊ आपण. कोणता घ्यायचा रे? त, थ, द, ध आणि न. द, ध आणि न. ह्याच्यामध्ये परत कोणता येईल रे पोरांनो? प जशा तसा, त्याच्यानंतर फ, ब,
भ आणि क पासून म पर्यंत स्पर्श व्यंजने आहेत. क पासून म पर्यंत किती किती स्पर्श व्यंजन सगळे 25. स्पर्श व्यंजने किती आहेत? ज्यांनी रात्री पाहिला असेल लेक्चर त्यांच्या लगेच लक्षात येऊन जाईल. क पासून म पर्यंत काय ते 25 स्पर्श व्यंजन आहेत. किती व्यंजन आहेत? 25 स्पर्श व्यंजन आहेत. आता बघा हे कठोर व्यंजन आहेत. कठोर व्यंजन काय ते? कठोर व्यंजन किती झाले? 10. बरोबर. मृदू व्यंजन किती झाले? 10 झाले. पुन्हा ह्याच्यामध्ये अजून वाढतात, मी नंतर लिहून देईल तुम्हाला शेवटी. ठीक आहे. कठोर व्यंजन किती, मृदू व्यंजन किती, ह्याची शेवटी लिहून देईल तुम्हाला ह्याचे. ठीक आहे. एकूण संख्या लिहून देईल. बघा लक्षात ठेवा, कठोर व्यंजन मोठा भाऊ कठोर असतो थोडा, लहान भाऊ कसा असतो? मृदू असतो. म्हणजे मोठ्या भावाने जे काम सांगितलं ते लहान भाऊ ऐकून घेतो. कधी कधी मोठा भाऊ लहान भाऊला टोले देतो, मग ते नाकातली नाकात रडतंय, गँग गँग करतंय. ते काय आहेत? अनुनासिक. अनुनासिक म्हणजे काय असतं माहिती का? ज्यांचा उच्चार काही अंशी नाकातून नाही, काही अंशी नाकातून होत त्याला काय म्हणतात रे? अनुनासिक. ज्यांचा उच्चार काही अंशी कशातून होता रे? नाकातून होतो त्याला काय म्हणतात रे? अनुनासिक. अनुस्वाराचा उच्चार देखील कशामध्ये येतो? दुभंगलेले ओठ आणि टाळू असतात ना काही मुलांचे. काय म्हणलं मी? दुभंगलेले ओठ आणि टाळू म्हणजे ओठ काही लोकांचा फाटलेला असतो जन्मजातच. कसा असतो? जन्मजात ओठ फाटलेला असतो. त्या लोकांचा काही अंश उच्चार कशामधून होतो? नाकातून होतो. कशातून होतो? तसे हे अनुनासिक कसे आहेत रे? 5 शेवटी अनुनासिका. न न न न न. परीक्षेमध्ये बऱ्यापैकी प्रश्न असा आलेला आहे, खालीलपैकी कोणते अनुनासिक आहे? प्रश्न कसा येईल? खालीलपैकी कोणते अनुनासिक आहे? खालीलपैकी कोणते अनुनासिक? अनुनासिक कोणता आहे? म आहे, न आहे, न आहे, न आहे आणि ड नाही मॅडम. ड नाही. काय म्हणायचं? न म्हणायचं. नाही, आपल्याला ड शिकवलेला आहे. शिकवताना गुरुजींनी काय शिकवलाय? डच म्हणायचं, म्हणून आपण ड म्हणतो. पण ते ड नाही, ते काय अनुनासिक आहे, न आहे. कठोर. आता ड कोणता आहे माहिती का? हा ड आहे. ड कोणता आहे? ड डब्याचा. काय म्हणतो तुम्ही? आणि शाळेतले पोर काय म्हणता माहिती का? ड डबूचा. काय म्हणता? ड डबू बबू काय नाही, ते कायचा हे ड डमरूचा पण म्हणता काय लोक. बर, जे महादेवचे भक्त ते कशाचं म्हणता? डमरूचा. बर ठीक आहे, डमरूचा. आपल्या बाबाचं काय जात नाही. ठीक आहे. कठोर व्यंजन किती? 10. मृदू व्यंजन किती? अनुनासिक किती? काहीच नाही बरोबर अवघड, फक्त वर्ग मारायचे. क च ट त प. कचट तप. क च ट त प. तप कसं असतं? किचकट असतं म्हणून कचट तप. पहिले वर्ग लिहायचे कच्या पुढं, वर्गामधलं पुढं अक्षर घ्यायचं. पण क ख ग घ न. बघा इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 1 आहे. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 1 आहे. ठीक आहे. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 1 आहे. प्रत्येकामध्ये 2-2च आहेत. काही फार अवघड नाही. क ख काय आहेत? कठोर व्यंजन आहेत. ग घ काय आहेत? मृदू व्यंजन. त्याच्यानंतर ट ठ काय आहेत? कठोर व्यंजन. ड ढ काय आहेत? ते ढ आहे पोरांनो. हे काय आहे? हे काय आहे? हा, ढगाचा ढ. बरोबर. ढगात बाण नाही मारायचा पण. ढगाचा ढ. ढगाचा ढ. कळलं? हे काय सगळे? मृदू व्यंजन. आणि हे काय? कठोर व्यंजन. आणि हे काय? अनुनासिक किती बेटा? अनुनासिक किती? 5. अनुनासिक किती? 5. थेंबे थेंबे अजिबात नाही. समुद्र साचवायचा आपला. काय साचवायचा आहे? थेंबे थेंबे तळे साचवले एक लटकेश. 1 मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो. पुन्हा पोराला सांगता येते. काय म्हणते? मी पोलीस झाला असतो बरं का बाबा त्यावेळेस, पण किती मार्काने गेलो? किती मार्काने गेलो? 1 मार्काने. पोरगा ऐकून घेत नाही. पोरगा ऐकून घेत नाही. पोरगा मध्ये तू नोकरी असं मी मजा केली असती. ठीक आहे. ते बापाच्या डोक्यावर हात ठेवते. ते बापाच्या डोक्यावर हात ठेवते थोडं मोठं झाल्यावर. ठीक आहे. आणि पुन्हा शेवटी काय म्हणते? बापाला काय म्हणते? बापा तू आमच्यासाठी काय केलंस? बायको म्हणते ह्याला कळत नाही. पोरग म्हणते ह्याला अजिबात कळत नाही. बिचारा जन्म असाच गेला. त्याच्यामुळे शहाणे वापरानो आपला काय कळत. हा ठीक आहे. काय हे आपलं काय जर नाही कळलं ना, तर कठोर व्यंजन, मृदू व्यंजन, अनुनासिक कळलं पाहिजे. नाही तर पुन्हा म्हणताना आपल्याला काहीच कळत नाही असं होऊ कळलं पाहिजे ना हे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची. लाल कुठे गेला रे पेन? ठीक आहे.
ही जी लाईन आहे पोरांनो, ही लाईन कोणती, ही लाईन, ठीक आहे. अरे हो बरोबर, हे असं चालत नाही, ह्याला असं चालत नाही, ह्याला असं चालत नाही, ते लगेच बॉक्स मोठे करते, ठीक आहे. ही क छ ढ थ आणि प, त्याच्यानंतर हा घ झ ढ ध आणि भ, हे जे आहेत ना आपलं काय म्हणतात महाप्राण म्हणतात ह्याला, काय म्हणतात ह्याला, काय म्हणतात ह्याला बघा. 1 2 3 4 5 कसं होतं माहिती का, क प्लस ह बरोबर काय तयार होतं रे, ख, दिसत नाही ना हे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा च प्लस ह बरोबर काय तयार होतोय, छ तयार होतो, काय तयार होतो, छ तयार होतो. त्याच्यानंतर ट प्लस ट प्लस ह बरोबर काय तयार होतो, ह तयार होतो. त्याच्यानंतर त प्लस ह बरोबर काय तयार होतो रे, ह तयार होतो. आणि प प्लस ह बरोबर काय तयार होतो, ह. हे काय झाले, अनुनाश, सॉरी महाप्राण काय झाले, हे मराठी व्याकरणामध्ये ह हा काय आहे, मुख्य महाप्राण आहे. ह हा काय आहे, मुख्य महाप्राण आहे. महाप्राणाची संख्या किती आहे, 14 आहे. किती आहे, महाप्राणाची संख्या किती आहे, 14 आहे. महाप्राण कशाला म्हणता माहिती तुम्हाला, ज्या वेळेस उच्चार करताना आपण थोडे महाप्राणच पाहूया थोडे पुढे जाऊन, ठीक आहे. महाप्राण दिसतंय का रे, बरं ठीक आहे. महाप्राण, महाप्राण कोणता आहे, महाप्राण कोणता आहे, महाप्राण कोणता आहे, आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला महाप्राणाचा उच्चार करायचा असतो त्यावेळेस हवा जोरात बाहेर टाकावी लागते. दम लागतो ना, दम लागतो ना 1600 मीटर मारल्यावर, त्याच्यामधला हो, अरे बरोबर आहे ना, दम लागतो ना, बरोबर आहे का, किती मीटर मारल्यावर, तरी आपल्याला मार्क किती येतात, 5 मार्क किती येतात रे. भाऊ स्टेटस काय ठेवतोय, नाद भरतीचा, 1600 मीटर मार्क किती भाऊला, 10. भाऊ पण निकाल लागले मोबाईल बंद करतोय, काय करतोय, निकाल लागला की मोबाईल बंद. परीक्षा देऊन आल्यावर फोन उचलत नाही. मी रात्री बऱ्याच जणांना फोन लावले, फोनच उचलला नाही. फोन नाही उचलला समजून जायचं ह्याचा कार्यक्रम झालाय. पेपरमध्ये फोन नाही उचलला काय समजायचं, ह्याचा कार्यक्रम झालाय. आणि अभ्यास आधी जर म्हणलं ना अभ्यास कर, तर आपल्याला शहाणपणा शिकवतोय, काय करतोय, आपल्याला शहाणपणा शिकवतोय, ठीक आहे. असो, ज्याचा हात मोडेल त्याच्याकडे डॉक्टर बांधेल, आपल्याला काय करायचंय, ठीक आहे. महाप्राण कोणता आहे रे, कधी होतो महाप्राण, दम दिल्यावर, बरोबर आहे का. ज्यावेळेस हवा आपल्याला पोटातून बाहेर टाकायची असते त्यावेळेस काही अंशी जोरात टाकली जाते. कशी टाकली जाते, जोरात टाकली जाते, त्याला महाप्राण म्हणतो. आणि मराठी व्याकरणामध्ये महाप्राण किती आहेत, 14 आहेत. किती आहेत महाप्राण, 14 आहेत. मुख्य महाप्राण कोणता आहे, मुख्य महाप्राण कोणता आहे, बघा हे 5 कोणकोणते, क छ ट थ प, आणि इकडचे 5 घ झ ट ढ भ, किती झाले 10, किती झाले 10 झाले, किती झाले 10. हा किती झाला 11, राहिले किती 3. तीन कोणते मग, श स आणि श, असे एकूण किती झाले 14. महाप्राण किती आहेत, कशाला म्हणता महाप्राण, महाप्राण कशाला म्हणता, तोंडावाटे हवा जोरात बाहेर टाकली जाते काही अंशी, त्याला काय म्हणायचं, महाप्राण म्हणायचं. मराठीमध्ये महाप्राण किती आहेत, किती आहेत, किती आहेत. आता बघा हे श आणि हे स आणि श, ह्याला काय म्हणता माहिती का, काय म्हणता रे, उष्मे किंवा घर्षक. नुसतं उष्मे नाही बाबा, त्याला काय म्हणता रे, घर्षक पण म्हणता. आता ह्याला उष्मे किंवा घर्षक का म्हणायचं, हवा घासून येते म्हणे, काय होते, हवा घासून येते आणि घासल्यामुळे उष्णतामध्ये बराच स्फोट होत नाही. अरे घशामध्ये पोटात नाही,
हवा कुठे घासते? घशामध्ये. माणसाला बोलण्याची कला कशामुळे प्राप्त झाली? स्वरयंत्र. कशामुळे? PSI ला प्रश्न आलेला आहे. कशाला आलेला आहे? PSI ला आलेला आहे. कळतंय का? कळालंय? बाबू कळालंय? काय काय कळालंय? उष्मे किंवा घर्षक. बरोबर आहे. ज्या वेळेस आपण म्हणजे काही वर्णाचा उच्चार करतो त्यावेळेस हवा तोंडावाटे बाहेर निघताना घशामध्ये घासते. कुठे घासते? घशामध्ये घासते. घासल्यावर उष्णता निर्माण होते असे ते लोक म्हणतात. कोणते? व्याकरण पंडित. कोण म्हणतात? आणि घासल्यामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्याला उष्मे किंवा काय म्हणतात रे? घर्षक. आणि ते कोणते? मग श आहे, स आहे आणि श आहे. उष्मे किंवा फक्त पेटू द्यायचे नाही. फक्त. आणि गॅसच्या जवळ तर बोलायचंच नाही, स्फोट होईल ना. उष्णता निर्माण झाल्यावर. कोणकोणते रे? विशेष करून तुम्ही. ठीक आहे. कोणते? श, स आणि हे उष्मे किंवा काय झालं रे? घर्षक झाले. एकदम भारी आणि मस्त. तुम्हाला आवडणारे कोणते आहेत? अर्धस्वर. अर्ध ते स्वर आहेत का बेटा? नाही. पण ते काय येतं? स्वरासारखं काम करता. काय करता? स्वरासारखं काम करता म्हणून त्याला काय म्हणता? अर्धस्वर. काय म्हणता? अर्धस्वर. पहा कोणती ती लक्षात ठेवा. सांगतो मी तुम्हाला. य. अरे वा. य र. लव म्हणजे काय? प्रेम आहे. सगळ्यांना आवडते करायला. बरोबर आहे. झाला सैराट. पुन्हा भाऊचा काय झाला? सैराट झाला. ठीक आहे. बऱ्याच व्याख्यात प्रेमाच्या. य र. प्रेम प्रत्येकाला आवडते म्हणून आपण प्रेमाला बोलवतो य र लव. पण ते कसं असतं रे? अर्धा असतं. भाऊचा काय होतो? सैराट होतो भाऊचा. प्रेम कसं असतं रे? अरे लव कसं असतं? अर्धा असतं. मग अर्धस्वर कोणते? काय झालं जगताप? अरे मग त्यामुळे सांगतोय. कशामुळे सांगतोय? हे कशामुळे सांगलंय? मग तुम्हाला मी असं काय शाबासकी द्यायलो? प्रेम कर भाऊ, बाहेर जाऊ. ठीक आहे. सध्याचे सगळे प्रेम अर्धे आहेत. बघितले? हार्दिक पांड्या कसलं प्रेम आहे रे? अर्ध. भाऊची बाई गेली पळून. चहलचा झाला कार्यक्रम. बरं, चहलचा झाला कार्यक्रम. अजून मोहम्मद शमीचा झाला. शिखर धवन. पुन्हा दिनेश कार्तिक. हे कसलं रे? अर्धस्वर. कसले ते? अर्धस्वर. य र लव. सगळ्याला प्रेम आवडते पण कसं आहे ते? अर्ध आहे. करायचं बॅलन्स टाकायचं. ठीक आहे. लोकाला सांगले मी. ठीक आहे. अर्धस्वर कोणते? य र लव. खाली पैकी कोणता अर्धस्वर आहे? सगळी आखी वर्ण मला विसराल. आखी वर्ण विसराल पण अर्धस्वर विसरणार बामठेव. कोणतं हे? य र लव. बाबू कळालंय का? काय कळालंय? काय ते? त्याला काय म्हणता? त्याला काय म्हणता? बस, बहुत बढिया. हे बघा लाईट पण अर्धी होती. त्याला ऐकलं की अर्धस्वर झाले. आता बघा कंपित वर्ण राहिला एक आपला. कोणता रे? कंपित वर्ण. कोणता आहे पोरांनो? र. कोणता आहे? कंपित वर्ण कोणता आहे? र. कंपित वर्ण आहे क्रमयोग्य पण आपला असंच राहू द्या. बरोबर. क्रम काय परीक्षेत विचारलेला? क्रम काय विचारलेला नाही. जर क्रम जर विचारला तर आपला कार्यक्रम झाला म्हणायचं. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा. आधी तर हे लक्षात ठेवा. क्रम बी चालू सांगून देऊ उद्या लिहिताना. ठीक आहे. क्रम पण सांगेल पण हे लक्षात ठेवण्याचा अर्धस्वर कोणते? य र लव. उष्मे कोणते? श आणि श. बरोबर आहे. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. कोणकोणते? कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक. ठीक आहे. कंपित वर्ण. कंपित वर्ण कोणता आहे? र. कंपित वर्ण कोणता आहे? र. कळायलाय का? कोणता वर्ण आहे? र. कंपित वर्ण कोणता आहे? र. आता बघा र दंड नसलेला वर्ण आहे. पुन्हा र कसला आहे? दंड नसलेला वर्ण आहे. दंड कळलं ना? अरे हे टरबुजाचा, टरमाळ्याचा. बरोबर आहे का? त्याला अर्धा दंड आहे. कशाला? ह्याला. बरोबर आहे. शेवटी दंड आहे त्याला.
ह्याला काय आहे श, शेवटी दंड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा म, शेवटी दंड आहे. बघा कधी कधी दंड होताना अर्ध स्वर टे, ह्याला ज्यावेळेस जोड अक्षर होतं त्यावेळेस दंड असत राहतो, दंड असं राहतो. पण ह्या र ला दंड आहे का, र ला दंड नाही. म्हणजे दंड नसलेला वर्ण कोणता आहे, एकमेव एकटाच आहे. कोणता आहे, अर्धा दंड असलेला ह हरणाचा, ह हत्तीचा, ह्याला पण काय आहे अर्ध दंड आहे. काय आहे, अर्ध दंड आहे. र ला दंड, कळलं का. त्याला दुसरं नाव काय आहे, कंपित वर्ण पण म्हणता, दंड नसलेला वर्ण म्हणता आणि अर्धस्वर पण म्हणता, बरोबर आहे का. आता बघा आपण काय पाहिलं मगाशी माहिती का, अनुनासिक पाहिले. अनुनासिक काय पाहिले आपण, काय पाहिले अनुनासिक. अनुनासिक परसवर्ण म्हणलं मी तुम्हाला, काय म्हणलं होतं रे, परवर्ण पण म्हणलं होतं. व्यंजन हे काय कशी लिहितात, परवर्ण असतात. कसे असतात, परवर्ण शब्द असतात. बघा त्याच्यामध्ये थोडस आपण पाहूया. पंत, बरोबर आहे का, शब्द काय रे पंत. प च्या डोक्यावर अनुस्वार आहे. प च्या, प जशास तसा लिहायचा. काय लिहायचा रे पोरांनो, प जशास तसा लिहायचा. काय लिहायचा, प जशास तसा लिहायचा. आणि काय लिहायचं आपल्याला, प जशास तसा लिहिला. बघा प कुठं आहे रे, शब्द आपण वाटलं सिद्ध घेऊ थोडा. पंत शब्द कुठे घेऊ आपण, पंत. प जशास तसा लिहिला. कसा लिहिला आपण, प जशास तसा लिहिला. प च्या पुढे कोणतं अक्षर आलेलं आहे, त आलेलं आहे. पण अनुस्वार कशावर आहे, प वर आहे. मग हे त आहे, त च्या वर्गातला अनुनासिक कोणता आहे, न आहे. ह्या त ला जोडा, शब्द काय होईल तयार, पंत. शब्द काय तयार होईल. प्रश्न कसा विचारतो माहिती का, पंत शब्दाचा, पंत या शब्दाच्या उच्चार स्थानानुसार खालीलपैकी कोणता शब्द अचूक आहे. संत येईल. काय येईल रे, संत येईल. संत, संत शब्द आहे ना, संत, पंत, अजून अंत, अंत पण येईल. आणखी यापैकी नाही, चौथा दुसराच येईल, बरोबर आहे का. आता संत मध्ये कसा येईल रे पोरांनो, स जशास तसा. स च्या पुढे काय आलेलं आहे, त आलेलं आहे. आणि त च्या गटातला अनुनासिक कोणता आहे, न आहे. म्हणजे शब्द काय तयार होईल, संत, बरोबर आहे का रे. शब्द आपण जसं पाहूया, शब्द कसा पाहूया आपण, शब्द काय पाहूया आपण, घंटा. शब्द काय आहे, घंटा. आता घ जशास तसा, घ जशास तसा. घच्या पुढे काय आलेलं रे, ट आलेलं आहे. घच्या पुढे काय आलेलं आहे, काय आलेलं आहे, ट आलेलं आहे. ट, घच्या पुढे काय आलेलं आहे, ट आलेलं आहे. आणि ट च्या वर्गातला अनुनासिक कोणते पोरांनो, ट च्या वर्गातला अनुनासिक कोणते, ते घ्यायचं आपल्याला. कोणतं घ्यायचं आपल्याला, ट च्या वर्गातला अनुनासिक कोणतं घ्यायचं आपल्याला, न घ्यायचंय. म्हणजे शब्द काय तयार होईल, शब्द काय तयार होईल, घंटा. अभ्यास करा ठीक आहे, नाही तर घंटाच भेटल. ठीक आहे, काय भेटणार आहे, अभ्यास करा तर ठीक आहे. ठीक आहे, घंटा शब्द काय झाला, घंटा. अजून काय म्हणता येईल, पंख शब्द, पंख. प जशास तसा, प जशास तसला. प च्या गटाला, प च्या पुढे कोणता आहे, क आहे. प च्या गटातलं अनुनासिक घ्यायचं नाही. प च्या गटातलं अनुनासिक घ्यायचं नाही. त्याच्या पुढे जो वर्ण आलेला आहे त्याच्या गटातलं घ्यायचं. कोणता आहे, कोणता आहे, ख आहे. मग ख च्या गटातला अनुनासिक पोरांनो शोधायचं आपल्याला. कोणता आहे रे, न. कोणता आहे, न. कोणता आहे, हे ख आहे. त्याच्या गटातला अनुनासिक कोणतं आहे, न आहे. म्हणजे काय येईल शब्द, असं लिहायचं, पंख. शब्द काय होईल रे, पंख. कळतंय का. ह्याला काय म्हणता रे, ह्याला काय म्हणता, परसवर्ण. काय म्हणता ह्याला, काय म्हणता ह्याला, पर. शब्द हिंदी आहे ना रे पोरांनो. शब्द कोणता आहे, हिंदी. आपण आतापर्यंत वाचत आलो. काही पुस्तकावर हिंदी असं असतं, तर काही पुस्तकावर कसं असतं रे, हिंदी असतं, बरोबर आहे. ही जशास तसा लिहायचा. ही द च्या गटातला अनुनासिक कोणता आहे ते शोधायचं. अरे द च्या गटातला अनुनासिक कोणतं आहे, द च्या गटातला अनुनासिक द द द न आहे. काय आहे, न आहे. मग काय होईल इथं शब्द, थोडं चांगला अक्षर करतो, लक्षात आलं पाहिजे. हिंदी शब्द काय झाला रे. पण आपण जर लिहिला सिंह, शब्द आहे ना, मग आता काय करायचं, जशास तसा लिहायचा. सिंह, बदल होत
का बरं बदल होत नाही रे? अनुनासिक आहे का? ह च्या गटामध्ये अनुनासिक आहे का? गट कुठपर्यंत आपले? क पासून क च ट त प प पर्यंत, बरोबर आहे. प च्या गटामध्ये ह येते का? क पासून प पर्यंत ह येत नाही, म्हणून अनुनासिक बदलणार आहे का? सिंह जसा आहे तसाच राहून जाईल. आगाऊपणा करायचा, सिंहाला बदलायचं, त्याला जंगलातच ठेवायचं. कुठे ठेवायचं? कुठे ठेवायचं? बदलायचं. कळतंय ना? ह्याला काय म्हणतात? परसवर्ण. काय म्हणतात ह्याला? काय म्हणता? परसवर्ण. ठीक आहे. आता काय राहिलं बाबा आपलं? अल्पप्राण, ज्यांचा उच्चार काही अंश कमी होतो त्याला काय म्हणायचं? अल्पप्राण. महाप्राण, जे 14 काय आहेत? महाप्राण आहेत. ते महाप्राण सोडून जेवढे शिल्लक राहतील काय म्हणतात? अल्पप्राण. 20 आहेत. 20 अल्पप्राण किती आहेत? 20 आहेत. किती आहेत? 20. कळतंय ना? महाप्राण किती आहेत? 14. 34 म्हणून 14 गेले, राहिले किती? उपगणित. ठीक आहे. संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने कोणकोणते आहेत पोरांनो? क्ष आहे, त्याच्यानंतर ज्ञ आहे, क्ष आहे, ज्ञ आहे. आता ह्याला संयुक्त व्यंजन का म्हणायचं माहिती का? का म्हणायचं माहिती का? स्वर, स्वर आपला व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक स्वर असं म्हणावं लागेल आपल्याला. काय म्हणावं लागेल? व्यंजन अधिक स्वर, संयुक्त व्यंजने. संयुक्त. आता क्ष काय, त्याची फोड काय होईल? क अधिक क्ष अधिक अ. क्ष. पाय मोडा, काय मोडा? क्ष. ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ. ज्ञ. ज्ञ. बरोबर आहे का रे? ज्ञानेश्वर शब्द काय येणार आहे आपल्याला? शब्द काय येणार आहे? ज्ञानेश्वर. शब्द काय येईल रे? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांनी काय लिहिली? काय लिहिली? ज्ञानेश्वर लिहिली. तिला काय म्हणता? भावार्थ. काय म्हणते तिला? भावार्थ. हा, दीपिका. ह्याच्या लक्षात राहिलं बघ, बरोबर दीपिका राहिली. ठीक आहे. त्यांनी लिहिली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. तिला काय म्हणता? भावार्थ. दीपिका. दीपिका ती दुसरी, तुला जे मनात आहे तुझ्या ती. ठीक आहे. ज्ञानेश्वर. फोड कशी होईल माहिती का पोरांनो? बघा, द अधिक न अधिक य अधिक अ. ज्ञ. ज्ञा. आ येईल इथे. काय येईल इथे? आ. ज्ञा. ने न अधिक ये. ने. टाइम झाला? हो द्या 5 मिनिटं. आपण 5 मिनिटं उशीर, त्यांना 5 मिनिटं लेट. बरोबर आहे. ठीक आहे. हा हो. श अधिक व अधिक अ. शो अ अधिक र अधिक अ. ज्ञानेश्वर. बघा ह्याच्यामध्ये प्रश्न काय पडतो याच्यावर? मॅडम कळलं तुम्हाला? हे काय? हे नाही कळलं ना? ही फोड कळली का? कुणाला कळली नाही? खरं सांगा. मग काय हो म्हणता? कळलं का? हो. काय पोरांनो? ज्ञा आहे ना? ज्ञा शब्द. ज्ञामध्ये हे अक्षर आलेत आपले कोणते? द न य. जर पोरांनो क म्हणजे का जर झालं तर क अधिक आ असतं. आ. क अधिक आ. बरोबर आहे का? जर कु असेल पहिला तर काय असतं? क अधिक उ. कु. बरोबर आहे का? तसं ज्ञा. काय? ज्ञा. हे ज्ञा आहे ना? इथं ज्ञ नाही, ज्ञा आहे. ज्ञा. ज्ञा आलंय म्हणून काय झालं? द अधिक न अधिक य अधिक ज्ञा. कळलं का? ह्या एका अक्षरामुळं एवढ्या भानगडीत त्याला मूलध्वनी म्हणता. काय म्हणता भाऊ याला? काय म्हणता ह्याला? काय म्हणता? काय म्हणता ह्याला? ह्याला काय म्हणता? व्यंजन. 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 स्वर. स्वर पाय मोडून लिहिता का? मग स्वर पाय मोडून लिहित नाही. फक्त काय पाय कायचा पाय मोडायचा? कायचा पाय मोडायचा? बिंदास. बरोबर आहे. ज्यावेळेस पाय मोडला जात नाही त्यावेळेस त्याला अक्षर म्हणता. काय म्हणता त्याला? अक्षर म्हणता. ठीक आहे. द अधिक ने अधिक य अधिक आ. आता बघा पुढचं अक्षर कोणतं रे? ने. ने साठी काय आलं माहिती पोरांनो? न अधिक ए. न अधिक ने. बरोबर. आता शो. अरे
तेही थकून चाललंय. त्याला सांगा थकना मना है. अरे असं का व्हायला लागलं आज? श बरोबर काय आलं पण आता? श अधिक व अधिक अ, श्व. बरोबर आहे, श्व. आणि राहिलं काय आता? र. काय राहिलं? र. बरोबर काय होईल रे? र अधिक अ. हे असे द न य आ न ये श व अ आणि र. शब्द काय आला? हे ज्ञानेश्वर. शब्द काय आला? शब्द काय आला रे? ज्ञानेश्वर. आपण दुसरा शब्द बघूया असा, कृष्णाष्टमी. कृष्णाष्टमी. कृष्णाष्टमी बरोबर आहे शब्द. शब्द काय आहे? कृष्णाष्टमी. थोडा इकडे लिहू का? राहू दे तिथे, राहू देऊ तिथे. मी तुम्हाला मागास सांगितलं होतं स्वर शिकवताना, हे क चे पुढे काय असतो रे? रू. प्रश्न काय विचार, हे खूप वेळेस प्रश्न आलाय, कृष्णाष्टमी या शब्दामध्ये किती व्यंजने आलेली आहेत? प्रश्न काय विचारतात? कृष्णाष्टमी या शब्दामध्ये किती व्यंजने आलेली आहेत? किती व्यंजने आले भावड्या? ठीक आहे, क अधिक क्रू, हे क्रू क्रू हा क्रू अधिक श अधिक न अधिक आ. काय आला? आ. काय आला? कसला आहे हा? दीर्घ. कसला आहे? काय आलाय? काय आलाय? इतका नाजूक का? अनाजूक आहे. आ थोडा हा दीर्घ आहे. घरी जाऊन विचार कर भाऊ, कसं होईल आपलं नंतर ते. अधिक श अधिक अधिक अ अधिक म अधिक अरे दीर्घ ई, मामी मधला दीर्घ ई. हा ठीक आहे. किती झाले रे स्वर? आपले व्यंजन किती झाले? 1 2 3 4 5. फोड करायची कळली का? फोड करायची कळली का? शब्द तुम्हाला वृक्षौदार्य दिला. काय दिला? वृक्षौदार्य. काय दिला? वृक्षौदार्य. देताना वृक्षौदार्य शब्द देताना त्याची पण आपल्याला फोड करावी लागते. त्याची पण आपल्याला फोड करायला. काय राहिलं आपलं तर शेवटी? काहीच नाही राहिलं. बरं ठीक आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक राहिलं बघा, काय म्हणता येईल त्याला? अक्षर. काय राहिलं बरोबर नाही? अक्षर कशाला म्हणता बघा? अक्षर 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 व्यंजन. व्यंजन अधिक स्वर. व्यंजन अधिक स्वर म्हणजे कसं माहिती पोरांनो? कचा पाय मोडायचा, कचा पाय मोडायचा, अधिक त्याच्यामध्ये अ घ्यायचा, बरोबर काय लिहायचा? क लिहायचा. त्याला काय म्हणता? अक्षर. काय म्हणता त्याला? कळाले का? काय म्हणता? अक्षर. बघा अक्षर. त्यानंतर बघा संयुक्त स्वर. काय म्हणतात त्याला? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर कायला म्हणता? स्वर अधिक स्वर. बरोबर काय झाला रे? संयुक्त स्वर. म्हणजे कंसात काय करावं लागलं त्याला? अ अधिक ई किंवा दीर्घ ई. काय तयार होईल रे? ए. काय तयार होईल? ए. त्याला काय म्हणायचं? संयुक्त स्वर. त्याच्यानंतर बघा संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजन घ्या. संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन. बरोबर. व्यंजन अधिक व्यंजन. बरोबर काय झालं? संयुक्त व्यंजन. काय झालं? संयुक्त व्यंजन म्हणजे काय होईल? म अधिक ह. बरोबर काय तयार होईल? म म्हणजे म्हणजे बरोबर आहे का? मध्य पण होईल. म अधिक ध. बरोबर काय होईल? म अधिक ये मे. मे होईल ना. आणि ध अधिक ये धे. बरोबर ठीक आहे. संयुक्त व्यंजन. जोडाक्षर. जोडाक्षर काय म्हणू आपण? जोडाक्षर कोणकोणते बरोबर? कशाला म्हणता? जोडाक्षर. व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. त्याला काय म्हणतात रे? जोडाक्षर. आपण काय म्हणू? आपण क्ष. क्ष बरोबर काय येईल?
क अधिक क्ष अधिक अ क्ष, त्याच्यानंतर ज्ञ, द अधिक न अधिक य अधिक अ ज्ञ, काय हे ज्ञ. इथपर्यंत कळलं, इथपर्यंत कळलं, ठीक आहे. ही आपली वर्णमाला द इंड. ह्याचे नंतर प्रकार पडता, उच्चार स्थानावर प्रकार असतात, ते घरी जाऊन तुम्ही उच्चार स्थान करायचे वेड्यासारखे. कसे? उगा मोठे नारळ अ आ, मग आ कसा झाला, हवा कुठून निघली ते पाहायचं घरी गेल्यावर, ठीक आहे. चालतंय. हा काय व्हिडिओ टाकायचे आहे नाही सगळं टाकायचे, ठीक आहे. स्टॉप कर. हा